विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये महानाट्य पाहायला मिळालं। शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही गोकुळ गीतेंची मनधरणी महायुतीला करण्यात अपयश आलं आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अपक्ष गोकुळ गीतेंशी 18 जूनला निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेट सामना होणार आहे। नाशकात महायुतीची चांदी किंवा अपक्षांची नवी नांदी, दोन्हीपैकी काहीही झालं तरी निवडणूक रंगतदार होणार आहे हे नक्की। नाशिकमध्ये शिवसेनेच्या दराडेंचा अपक्ष गोकुळ गीतेंशी सामना। नाशिकची निवडणूक बिनविरोध करण्यात महायुतीला अपयश। महायुतीत रणकंदन, अपक्षांचं गोकुळ होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये मोठा खेला होणार हे आता स्पष्ट झालंय। नाशिकच्या रणांगणात भाजप बंडखोर गणेश गीते यांनी शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना आव्हान दिलं होतं। गणेश गीते माघारीतही मोठं नाट्य पाहायला मिळालं। गणेश गीते काही केल्या माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। माघारीचा शेवटचा तास शिल्लक असताना दराडेंनी बाप काढल्याचा आरोप गणेश गीतेंनी केला। ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे, ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का द्यावे। गिरीश भाऊ महाजनांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली होती, कारण त्यांनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश गीते साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या। पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्या ठिकाणी ठेस पोचली आणि त्या ठिकाणी नंतर माझा निर्णय हा बदलला। ज्या ऑडिओ क्लिपवरून गणेश गीतेंनी दराडेंवर आरोप केला होता ती ऑडिओ क्लिप आपली नसल्याचा दावा कुणाल दराडेंनी केला। मी आपल्या माध्यमातून गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊ यांना दोघांनाही सांगू इच्छितो की ती जर ऑडिओ क्लिप माझी जर असेल तर तुम्ही ती फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये दाखवा, किंबहुना अजून कुठलं एखादं ऑर्गनायझेशन असेल तिथे तुम्ही ती चेक करा, आणि ती जर ऑडिओ क्लिप जर माझी असेल, माझा रिअली व्हॉइस असेल तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। शेवटी गणेश गीतेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला। शिवाय गिरीश महाजनांनी त्यांची समजूत काढली, त्यामुळे गणेश गीतेंनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो, गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। गोकुळ गीतेंनी मात्र उमेदवारी अर्ज माघार घेतलाच नाही। गोकुळ गीते सकाळपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांसाठी नॉट रिचेबल होते। दुपारी गणेश गीते हे गोकुळ गीते माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येतील असं सांगत होते, मात्र गोकुळ गीते अर्ज माघारीसाठी आलेच नाही। खूप प्रयत्न केले, मी शेवटपर्यंत गणेश गीतेंशी फोनवर बोलत होतो, गोकुळ गीतेंशी सकाळी 2दा बोललो, त्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकला, त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं नाही। मला वाटतं ठीक आहे, शेवटी तिथे आमचं खूप मोठं बहुमत आहे, 80% वर मतं ही आमची महायुतीची त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणारच आहे, त्या बाबतीत कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते विरुद्ध नरेंद्र दराडे असा सामना होणार आहे आता निश्चित झालाय। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। गोकुळ गीते यांच्या पाठीशी कोण कोण उभं राहणार यावर हा सामना किती रंगतदार होणार हे निश्चित होणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।